सध्याच्या काळात वाढदिवस म्हणला की मोठा गाजावाजा, बॅनरबाजी आणि अनावश्यक खर्चाचे प्रदर्शन पाहायला मिळते। मात्र या चकाचौंधाला फाटा देत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे साहेब यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या आणि संवेदनशील पद्धतीने साजरा करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे। मोहोळ येथील मूकबधीर निवासी शाळेतील मुलांसोबत वेळ घालवून आणि त्यांना छोटीशी भेट देऊन ढेरे साहेबांनी हा दिवस अविस्मरणीय केला। दिलीप ढेरे यांनी वाढदिवसाचा कोणताही अनावश्यक खर्च न करण्याचे ठरवले होते। त्याऐवजी तोच निधी त्यांनी मूकबधीर विद्यालयातील गरजू मुलांसाठी वापरला। यावेळी त्यांनी मुलांना काही भेटवस्तूंचे वाटप केले। साहेबांच्या या भेटीने मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून आला। विशेषतः फोटोमध्ये दिसणाऱ्या दोन निरागस मुलींनी ज्या उत्साहाने आणि प्रेमाने साहेबांना मिठी मारली ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील हसू हीच माझ्या वाढदिवसाची खरी भेट आहे, अशा शब्दात ढेरे साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पोलिसी वर्दीतील कडक शिस्तीच्या माणसामागे एक हळवे आणि समाजाप्रती तळमळ असणारे हृदय आहे, याची प्रचिती या उपक्रमातून दिसून आली। या अनोख्या वाढदिवसाच्या साजरीकरणाचे सोशल मीडियावर आणि मोहोळ तालुक्यात मोठे कौतुक होत आहे। वाढदिवस असावा तर असा, अशी चर्चा आता नागरिक करत आहे। या उपक्रमामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली असून इतरांनीही अशाच प्रकारे सामाजिक कार्य करून आपले आनंदाचे क्षण साजरे करावेत, असा संदेश यातून मिळत आहे।